श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. म्हणतात ना, भक्तीत खूप मोठी शक्ती असते आणि जिथे निस्वार्थ सेवा असते तिथे देव स्वतः धावून येतो. श्रद्धा म्हणजे फक्त देवापुढे हात जोडणं नव्हे, तर परिस्थिती कितीही वाईट असो, माझा देव माझा पाठीशी आहे हा विश्वास मनाशी पक्का बाळगणं. आजची कथा एका अशाच गरीब पण मनानं श्रीमंत असलेल्या भक्ताची आणि आपल्या लाडक्या स्वामी समर्थांची आहे. चला तर मग पाहूया काय घडलं मंगळवेढ्यात. मंगळवेढ्यातील ते एक छोटंसं गाव होतं. दुपारची वेळ होती आणि सूर्य आकाशातून आग ओकत होता. अशा या गावात एक अत्यंत गरीब शेतकरी राहत होता. त्याचं घर कसलं, ती एक पडकी जुन्या कौलांची झोपडीच होती. घरात 18 विश्व दारिद्र्य, 2 वेळच्या जेवणाची भ्रांत. पण या शेतकऱ्याची संपत्ती म्हणजे त्याची अपार श्रद्धा आणि त्याच्या दावणीला असलेली एक गाय. पण अडचण अशी होती की ही गाय आता म्हातारी झाली होती. ती भाकड झाली होती, म्हणजेच तिने दूध देणं पूर्णपणे बंद केलं होतं. गावातले लोक त्याला अनेकदा हसून म्हणायचे, अरे वेड्या, ही गाय आता काही कामाची नाही, तिला सोडून दे किंवा बाजारात नेऊन विकून टाक, कशाला फुकटचा चारा घालतोस. पण शेतकऱ्याचं उत्तर ठरलेलं असायचं. तो पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणायचा, नाही रे बाबांनो, जेव्हा ही तरुण होती तेव्हा तिने माझ्या लेकरांना स्वतःच्या दुधावर पोसलं आहे. आता ती म्हातारी झाली म्हणून मी तिला कसं वारंवार सोडू. ती जनावर नाही, ती माझी आई आहे, गोमाता आहे ती माझी. त्याची ही मुकी सेवा आणि मुखात सतत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप सुरू असायचा. भक्ताची ही हाक थेट अक्कलकोटच्या स्वामींपर्यंत पोहोचली. एके दिवशी दुपारच्या भर उन्हात साक्षात परब्रह्म स्वामी समर्थ त्या शेतकऱ्याच्या दारात येऊन उभे राहिले. अंगावर तेजस्वी तेज आणि डोळ्यात अथांग करुणा. स्वामींनी खणखणीत आवाजात हाक मारली, अरे, कोणी आहे का घरात? शेतकऱ्याने बाहेर येऊन पाहिलं तर साक्षात स्वामी. त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. तो धावत आला, स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं आणि त्यांना मोठ्या सन्मानाने आपल्या पडक्या घरात घेऊन आला. स्वामींनी आजूबाजूला पाहिलं आणि सरळ म्हणाले, मला खूप भूक लागली आहे. आज मला तुझ्याच हातचं जेवायचं आहे. जा, त्या गाईचं दूध काढ आणि त्याची गरमागरम दशमा करून मला खाऊ घाल. हे ऐकून शेतकरी पुरता हादरलाच. तो चाचरत आणि नम्रपणे म्हणाला, महाराज, तुम्ही मागाल ते द्यायला मी तयार आहे, पण माझी गाय भाकड आहे. तिने दूध देऊन आता कित्येक वर्षे झाली. ती थेंबभरही दूध देत नाही हो. तुमची इच्छा असेल तर मी बाजारातून दूध आणतो, पण हिला त्रास नको. स्वामी गालातल्या गालात हसले. त्यांचा आवाज प्रेमळ पण ठाम होता. ते म्हणाले, अरे, तू बाजाराचं दूध आणशील, पण मला तुझ्याच गाईचं दूध हवं आहे. तुझी गोसेवा मला माहीत आहे. चल, मला ने तुझ्या गाईकडे. शेतकरी नाईलाजाने रिकामं भांडं घेऊन स्वामींना गोठ्यात घेऊन गेला. त्याच्या मनात भीती होती की आता दूध निघालं नाही तर स्वामी कोपतील का. गोठ्यात गेल्यावर स्वामी त्या गाईच्या जवळ गेले. त्यांनी अत्यंत मायेने, एखाद्या आईने लेकराला कुरवाळावं तसं त्या गाईच्या पाठीवरून हात फिरवला. तिच्या डोळ्यात पाहत स्वामी म्हणाले, हे गोमाते, तुझा हा मालक किती गरीब आहे, तरीही त्याने तुझी सेवा सोडली नाही. मग तू त्याला उपाशी का ठेवतेस? आजपासून तुझा हट्ट सोड आणि भरपूर दूध दे. आणि काय सांगावं मंडळी, त्या क्षणी तिथे एक चमत्कार घडला. त्या वृद्ध आणि भाकड गाईच्या अंगात जणू नवचैतन्य संचारलं. शेतकऱ्याने थरथरत्या हाताने कासेला हात लावला आणि काय आश्चर्य, दुधाचा फवारा उडाला. बघता बघता ते रिकामं भांडं फेसाळलेल्या दुधाने काठोकाठ भरून गेलं. गावकरी हा चमत्कार बघून थक्क झाले. शेतकऱ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या पायावर लोळण घेऊ लागला. त्याला शब्द सुचत नव्हते. त्याने त्या ताज्या दुधाची दशमा बनवली. स्वामींनी ती दशमा मोठ्या आवडीने खाल्ली. तृप्त होऊन स्वामींनी शेतकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो अजरामर आशीर्वाद दिला, जो आजही लाखो भक्तांना आधार देतो. स्वामी म्हणाले, अरे, तू मुक्या प्राण्यावर एवढं प्रेम करतोस, मग मी तुझा सांभाळ कसा नाही करणार. भिवू नकोस, मी तुझा पाठीशी आहे. त्या दिवसापासून त्या शेतकऱ्याचं नशीबच पालटलं. ती गाय पुन्हा दूध देऊ लागली
आणि घरातली गरिबी कायमची पळून गेली. स्वामींची कृपा ही अशी असते. ते तुमची संपत्ती पाहत नाहीत, ते पाहतात तुमची भावना आणि भूतदया. म्हणूनच मंडळी, कितीही संकट आली तरी श्रद्धा डळमळीत होऊ देऊ नका, कारण जो मनापासून हाक मारतो त्याच्यासाठी स्वामी आजही धावून येतात. श्री स्वामी समर्थ.